नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून जानेवारी असो, फेब्रुवारी असो, मार्च असो, एप्रिल असो, मे असो, असे 5ही महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात शासन निर्णय जाहीर करून सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत। अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांनी आपल्याशी संपर्क साधला की सर, आम्ही आमचं आधार आणि बँकेचं अकाउंट एकमेकांना लिंक केलेलं आहे, म्हणजे आमची आधार डीबीटी ॲक्टिव्ह आहे, त्याचबरोबर आधार कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल, हयातीचा दाखला असेल, हे सर्व कागदपत्र आम्ही संबंधित तहसील कार्यालयातील जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो विभाग आहे किंवा जो टेबल आहे त्या ठिकाणी जमा केलेले आहेत, तरीसुद्धा आम्हाला या 4-4, 5-5 महिन्याचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत। नेमकं हे कारण काय आहेत? तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमचं सर्व डॉक्युमेंट्स तहसील कार्यालयामध्ये जमा करून सुद्धा, त्याचबरोबर तुमचा आधार डीबीटी ॲक्टिव्ह असून सुद्धा तुम्हाला हे पैसे का जमा होत नाही याचं सर्वात महत्त्वाचं कारण मी या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तो मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 2015 साली सेवा हक्क आयोग अधिनियमाचा घोषणा झाली आणि सेवा हक्क अधिनियम याचा अर्थ असा की महाराष्ट्रातील जेवढेही पात्र लाभार्थी आहेत त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार संबंधित योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। म्हणजे महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती जर एखाद्या योजनेला पात्र असेल परंतु त्या योजनेची माहिती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली नसेल तर या अधिनियमाच्या माध्यमातून हा त्यांचा हक्क आहे आणि त्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे किंवा काम आहे की त्या योजना त्या संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। यासाठी हा सेवा हक्क आयोग अधिनियम सुरू झाला। यामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाची एक बाब स्पष्ट केली की आपण ज्या पद्धतीने संबंधित लाभार्थ्यापर्यंत त्यांची योजना पोहोचवण्याचं काम करतोय, परंतु ती योजना त्या लाभार्थ्यांना पोच झाल्यानंतर संबंधित योजनेची आणि त्या लाभार्थ्याची स्क्रुटिनी झाली पाहिजे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर, स्क्रुटिनी म्हणजे काय? तर या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना ही स्क्रुटिनीमध्ये कशा पद्धतीने अडकलेली आहे आणि या स्क्रुटिनीमुळेच आपले हे पैसे आत्तापर्यंत रखडलेले आहेत। तुमचा आधार डीबीटी ॲक्टिव्ह असेल, तुम्ही सर्व तुमचे संबंधित कागदपत्र तहसील कार्यालयात जमा केलेले असतील, परंतु तुम्ही त्या स्क्रुटिनीमधून बाहेर निघाले आहेत का? स्क्रुटिनी हा अतिशय महत्त्वाची बाब आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर, सेवा हक्क आयोगाच्या माध्यमातून संबंधित योजना संबंधित लाभार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे या संबंधित त्यांनी कायदा केला, परंतु त्या कायद्यामध्ये एक तरतूदसुद्धा केलेली आहे की प्रत्येक योजना दरवर्षी त्या लाभार्थ्याच्या संदर्भात स्क्रुटिनी व्हेरीफाय करणार। आता स्क्रुटिनी म्हणजे काय ते दुसरं समजून घ्या। या ठिकाणी कागदपत्र स्क्रुटिनी म्हणजे कागदपत्रांची व्यवस्थित तपासणी किंवा छाननी करणे। या प्रक्रियेत कागदपत्रांची अचूकता, पूर्णता आणि प्रामाणिकपणा तपासला जातो। त्यामुळे कागदपत्रांमध्ये कोणत्याही त्रुटी किंवा गैरवापर उघडकीस आल्यास संबंधित योजनेचा लाभ थांबवला जातो। मित्रांनो, अशा पद्धतीने स्क्रुटिनी याचा अर्थ आहे। परंतु मित्रांनो, या स्क्रुटिनीमध्ये समजा तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने चेक केले जातात, कशा पद्धतीने तपासले जातात हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। आत्तापर्यंत आपण जी माहिती बघितली त्या माहितीच्या आधारे तुम्हाला कळलं असेल की आपली जी संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे ही योजना त्या लाभार्थ्याच्या संदर्भात स्क्रुटिनीमध्ये तो लाभार्थी किंवा त्याचे कागदपत्र अडकले असतील, त्यामुळे हे पैसे त्याला मिळत नाही किंवा लेट होत आहेत। परंतु तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर, स्क्रुटिनीमध्ये नेमकं व्हेरिफिकेशन किंवा पडताळणी होती तरी कशी? आता या ठिकाणी मी संबंधित संपूर्ण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ज्या काही योजना आहेत, म्हणजे वृद्धपकाल योजना असेल किंवा श्रावणबाल योजना असेल किंवा दिव्यांग योजना असेल किंवा इतर ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचं एकत्रित स्क्रुटिनी कशा पद्धतीने होते ते मी तुम्हाला समजावून सांगतो। आपण जर सेपरेट योजनांचा जर स्क्रुटिनीचा जर विचार जर केला तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे, व्हिडिओ मोठी होणार आहे। परंतु या ठिकाणी आपण स्क्रुटिनी जी चालू केलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून 2015 पासून, तर त्या योजनेमध्ये स्क्रुटिनी लावत असताना किंवा स्क्रुटिनीच्या माध्यमातून तपासणी करत असताना या ठिकाणी समजा तुम्ही दिव्यांग अनुदान योजनेचा लाभ जर घेत असाल तर तुमच्याकडे त्या ठिकाणी दिव्यांगाचं जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र बारकोडवाला
ऑनलाईनवाला आहे का? यापूर्वी आपण ऑफलाईन सादर केलेले आहेत, परंतु आता बारकोडवाला पाहिजे, तर तो बारकोडवाला तुम्ही तुमच्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा केलेला आहे किंवा नाही. समजा तुम्ही आधार कार्ड देताय, तर आधार कार्ड तुमचं अपडेट आहे किंवा नाही. आता प्रत्येक 10 वर्षानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे डॉक्युमेंट अपडेट करावं लागतं, बायोमेट्रिक अपडेट करावं लागतं. या ठिकाणी सगळ्या गोष्टी, बारीक बारीक गोष्टी बघितल्या जातात. त्याचबरोबर समजा तुम्ही जर वृद्धापकाल योजनेचा लाभ घेत असाल, तर तुमच्याकडचं जे रेशन कार्ड आहे, हे रेशन कार्ड ऑनलाईन आहे का, त्यामध्ये तुमचा सर्व 12 अंकी नंबर वगैरे आहे का, या सगळ्या गोष्टी तुमच्या बघितल्या जातात. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक, यावरील नेम तुमचं बरोबर आहे का, ते एकमेकांना लिंक आहे का, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहेत का, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बघितल्या जातात. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं उत्पन्न. कोणत्याही योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अतिशय महत्त्वाचा असतो. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक तर उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे पाहिजे किंवा तुमच्याकडे दारिद्र्य रेषेचा नंबर सुद्धा पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेचे नंबर हे बाद करण्यात आलेले आहेत. मग जर समजा तुमचा दारिद्र्य रेषेमधून जर नाव जर कमी झालं असेल, तर तुम्हाला संबंधित योजनेचा लाभ मिळणार आहे का? कारण विशेष सहाय्य योजना जेवढ्याही आहेत, संजय गांधी असेल, वृद्धापकाल असेल किंवा श्रावणबाल असेल, या सगळ्या योजनांसाठी तुमचा दारिद्र्य रेषेचा नंबर अतिशय महत्त्वाचा असतो. जर समजा तुमचा दारिद्र्य रेषेचा नंबर जर रद्द झाला असेल, तर तुम्हाला सुद्धा हे पैसे या ठिकाणी मिळणार नाही. तुम्हाला सुद्धा या योजनेपासून वंचित राहावं लागेल. त्याचबरोबर समजा अनेक लोकांकडे दारिद्र्य रेषेचा नंबर नाहीये, परंतु बाकीच्या गोष्टींच्या माध्यमातून ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र जर ठरत असेल, तर त्यांना उत्पन्नाचा दाखला लागतो. आता हा उत्पन्नाचा दाखला हा 21,000चा लागतो. मग तुम्ही 21,000चा ऑनलाईन पद्धतीने दाखला सादर केलाय का? तो ऑनलाईन दाखला बारकोडवाला आहे का? या सर्व गोष्टी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जमा करायच्या आहेत. हे ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट्स व्यवस्थित जमा करू, त्यावेळेसच आपल्याला संबंधित योजनेचा लाभ व्यवस्थित मिळणार आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर, हे जे काम आहे, हे काम आम्हाला कसं कळणार? आम्ही ज्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये जातो, त्यावेळेस आम्हाला तिथून त्यांनी माहिती सांगितली पाहिजे का बाबा तुमचं हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण स्क्रुटनीमध्ये अडकलेलं आहे. मग स्क्रुटनीमध्ये अडकल्यानंतर तिथून बाहेर कसं पडायचं हे त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, तहसील कार्यालयामध्ये जेवढीही लोक जे काम करतात, हे काम करत असताना त्या व्यक्तीला 6 महिन्याचा कालावधी असतो. म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांची नियुक्ती केली जाते का 6 महिने तुम्हाला संजय गांधीचं काम करायचं आहे, 6 महिने तुम्हाला इतर रेशन पुरवठा विभागाचं काम करायचं आहे. त्यामुळे ती लोक एवढं लक्ष देणार नाहीत. 6 महिने झाल्यानंतर त्यांना दुसरं काही काम असतं. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. संबंधित तहसील कार्यालयामधून जर माहिती मिळत नसेल, तर सरळ तुम्हाला प्रांत ऑफिस या ठिकाणी जा. प्रांत ऑफिसपेक्षा जर डायरेक्ट तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जर गेलात, तर 100% तुम्हाला या सगळ्या गोष्टीची शानिशा करता येणार आहे. विशेष सहाय्य आयुक्तालय असतात, त्या ठिकाणी तुम्हाला जाता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध ज्या योजना असतात, त्या योजना संदर्भात विविध विभाग असतात. त्या विभागामध्ये गेल्यानंतर आपण आपले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे. काय होतंय माहिती आहे का, आपण तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र देतोय, परंतु ते कागदपत्र पुढे जातील याची गॅरंटी नाही आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 6 महिन्यानंतर त्यांची कामं बदलली जातात. त्यामुळे ते 6 महिन्यानंतर एखादा दुसरा अधिकारी आला का तो पुन्हा नवीन कागदपत्र मागवतोय, पुन्हा ते तुमचे कागदपत्र बाजूला जातात, परत दुसरे कागदपत्र मागवतात. परंतु हे जे डॉक्युमेंट्स आहे, हे डॉक्युमेंट जिल्हा लेवलला तुमचं जाणं खूप गरजेचं आहे. कारण जिल्ह्याच्या माध्यमातून ही स्क्रुटनी लावली जाते आणि तिथून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत तुम्हाला नियमितपणे पैसे मिळणार नाही. महाराष्ट्रातील 80% लाभार्थी असे आहेत की फक्त पैसे घेतात, परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्यांनी करणं खूप गरजेचं आहे. एखाद्या योजनेचा आपण लाभ घ्यायचा आणि आपल्याला आयुष्यभर त्या योजनेचा लाभ घ्यायचा. आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व ज्या योजना आहेत, त्या योजना तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहेत. मग जर समजा आयुष्यभर पुरणाऱ्या ज्या योजना आहेत, तर त्या संबंधी आपण जागरूक असणं खूप गरजेचं आहे. या स्क्रुटनीमधून आपण दरवर्षी बाहेर निघलो पाहिजे. स्क्रुटनी म्हणजे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी असते, तपासणी असते, व्हेरिफिकेशन असते आणि हे दरवर्षी केलं जातं. दरवर्षी तुम्हाला हे कागदपत्र संबंधित विभागाला जमा करावे लागतात आणि तिथून तुम्हाला एक अप्रूव्हल मिळतं आणि तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळतात. अशा पद्धतीने मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे का मिळत नाही, यासाठी काय केलं पाहिजे, आपली योजना किंवा आपण कुठे अडकलोय, तेथून बाहेर कशा पद्धतीने निघायचं, याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.